मागील भागात शरद डॉक्टर निशाच्या मदतीने मोहिनीला सर्व काही सांगतो. आईबाबांबद्दल ऐकल्यानंतर मोहिनी खूप रडते. मग काही वेळानंतर मोहिनी कसंबसं स्वतःला सावरते. हळूहळू दिवस पुढे सरकत असतात. आता तब्बल 8 वर्ष झाली असतात आणि मोहिनीला वाटत असतं की तिला एक मुलगी पण असावी. मग एके दिवशी शरद एका मुलीला दत्तक घेतो. आता पुढे शरदने एका मुलीला दत्तक घेतल्यानंतर मोहिनी खूप खुश होते आणि म्हणते की तिच्या दोन्ही मुलांना एक बहीण मिळाली आहे. हे बोलत असतानाच शरदला एक फोन येतो. तो म्हणतो, काय खरंच? ओ माय गॉड, थँक्यू सो मच. मग फोन ठेवून तो म्हणतो, अगं मोहिनी, ही मुलगी आपल्यासाठी खूप लकी आहे. मी कधीपासून एका जागी फॅक्टरी उभा करू इच्छित होतो, पण काही ना काही कारणाने मला ती जागाच मिळत नव्हती. पण आज अचानक इतक्या दिवसांनी मला अशा जागेचं कॉन्ट्रॅक्ट मिळालंय की ती जागा अगदी रहदारीच्या ठिकाणी आहे. मला कधीच वाटलं नव्हतं की एवढी उत्तम जागा मला आपल्या फॅक्टरीसाठी मिळेल. खरंच ही आपल्या घरात लक्ष्मी बनून आली आहे. हिचं नाव ऐश्वर्या ठेवूयात. मोहिनीही खुश होते. घरात लहान बाळ आल्यामुळे दोन्ही मुलेही खुश होतात. हळूहळू ऐश्वर्या मोठी होत होती. दोन्ही मुले अगदी आपल्या प्राणापेक्षाही जास्त तिला जपायचे. खऱ्या अर्थाने आता त्यांच्या परिवाराला सुख समृद्धी लाभलेली होती. जी जागा फॅक्टरीसाठी शरदला मिळाली होती, आता तिथे क्लोदिंग फॅक्टरी तयार झाली होती आणि ती खूपच चांगल्या रीतीने नफा मिळवत होती. खरंच नावाप्रमाणेच ऐश्वर्यामुळे ऐश्वर्य आलेलं होतं. सर्वांची लाडकी झाली होती ऐश्वर्या. आता हळूहळू मुले मोठी होऊ लागली होती. दोन्ही मुलांचं शिक्षण पूर्ण होऊन आता त्यांनी आपल्या बाबांचा बिझनेस जॉईन केला होता. ऐश्वर्या MBBSच्या 3ऱ्या वर्षाला शिकत होती. मोहनला त्याच्या कॉलेजमधली मुलगी आवडत असते, जी आता त्याच्याच कंपनीत कामाला असते. मग मोहन घरच्यांना सांगतो. मोहिनी आणि शरदला ती थोडी गर्विष्ठ वाटते, पण मोहन पुढे ते काहीच बोलत नाहीत आणि त्यांचं लग्न लावून देतात. शंतनूलाही विचारतात की त्याला कोणती मुलगी पसंत आहे का, पण शंतनू आधीपासूनच आईबाबांच्या मतांचा आदर करत असतो. म्हणून तो मोहिनी आणि शरदला त्यांच्याच पसंतीची मुलगी करायला सांगतो. मोहिनी आणि शरदने डॉक्टर निशाची मुलगी डॉक्टर नीलमची निवड केलेली असते. त्याप्रमाणे ते शंतनूला तिला भेटायला सांगतात आणि मग बोलणी सुरू होते आणि फायनली शंतनू आणि डॉक्टर नीलमचं लग्न अगदी थाटामाटात पार पडतं. नीलम खरंच खूपच समंजस असते. शंतनूसारखीच तीही सर्व काही समंजसपणे हाताळत असते. मोहिनी आणि शरद खूपच खुश असतात. दोन्हीही मुले संसारात रमलेली असतात आणि त्यांचा बिझनेसही छान हाताळत असतात. दोघांचेही 2 वेगवेगळे बिझनेस असतात. दोघांच्या नावावर एक एक कंपनी असते आणि त्या कंपनीचे दोघेही CEO असतात. जी फॅक्टरी असते ती ऐश्वर्याच्या आणि मोहिनीच्या नावावर असते. ऐश्वर्या ही खूप समजूतदार असते. आई पप्पांच्या पुढे जाणं तिला अजिबात पटत नसायचं. त्यामुळे मोहिनी आणि शरद जो निर्णय घेतील तो योग्यच आहे याची खात्री असायची ऐश्वर्याला. ऐश्वर्या ज्या कॉलेजमध्ये शिकत असते त्याच कॉलेजमध्ये नीलमचा भाऊ म्हणजेच डॉक्टर निशाचा मुलगा प्रोफेसर असतो. नीलमला नेहमी वाटत असायचं की ऐश्वर्यापेक्षा उत्तम मुलगी त्याच्या भावाला म्हणजेच अभिनवला शोधून सापडणार नाही. म्हणून जेव्हा ऐश्वर्याचं शेवटचं वर्ष चालू असतं त्यावेळी नीलम आपल्या सासूला म्हणजेच मोहिनीला बोलून दाखवते. मोहिनीही खूप खुश होते. मग शरदला सांगते. हे ऐकून शरदही खूप खुश होतो. शेवटी ऐश्वर्याला सांगून तिच्याही लग्नाची बोलणी सुरू होते. मग शेवटचं वर्ष संपल्यानंतर ऐश्वर्याचं लग्न अभिनवशी होतं. सगळ्यांना छान जोडीदार लाभलेत म्हणून मोहिनी आणि शरदला खूप आनंद होतो. सर्व काही अगदी सुरळीत चालू असतं. एक दिवस अचानक मोहन टेन्शनमध्ये गाडी चालवत असताना त्याचा ॲक्सिडेंट होतो. मग घरात अगदी धावपळ सुरू होते. त्याला तत्काळ हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं जातं आणि त्याचा तातडीने इलाज सुरू होतो. डॉक्टर नीलम जिथे प्रॅक्टिस करत असते तिथेच मोहनला ॲडमिट केलं जातं. मोहनचा पाय फ्रॅक्चर झालेला असतो. सगळेजण टेन्शनमध्ये येतात. असं अचानक काय झालं? मोहन तर कधीही गाडी स्पीडने चालवत नाही.
आजचा हा पाठ कसा वाटला नक्की कळवा. धन्यवाद.